गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांशी 86,000 कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याने संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदारांकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्यात आणि काम घ्यावी, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघाने आवाहन केले आहे. नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसेच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असं देखील मनोज प्रधान यांनी सांगितलं आहे. या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिलं आहे. या पत्रात प्रलंबित बिलांमुळे कर्जबाजारी झालेल्या आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे. जे कुणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे आणि सरकारवर टीका देखील केली आहे. प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळतात त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाही आहे. आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे. हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात. हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आज MSMEच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की MSME लघु उद्योजकांना चालना द्या. आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? नाही, गेल्या खूप धन्यवाद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका. शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे. जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे. त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय. आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेन. नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो, ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहे 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये. हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. ते मी तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व कुंभमेळ्यासाठी आज तुम्ही बघितलं स्वतःच त्या खात्याच्या मंत्र्याचा हे सर्व आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी हे सर्व मलिदा खाण्याचं काम चालू आहे. म्हणजे काम घ्यायचं, काम काढायचं, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे ॲडव्हान्समध्ये घ्यायचे आणि त्यांना बिचाऱ्यांना बिलं द्यायचे नाही. हे कुठला न्याय सांगा मला?
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व हे चालू आहे आणि याच पैशाने, या सर्व भ्रष्टाचाराच्या पैशातूनच हे संबंध यांचं राजकारण चालू आहे. अहो, तुम्ही बघितलं असेल कुंभमेळ्यामध्ये सर्व गुजरातमधून कॉन्ट्रॅक्टर आणलेले आहेत. म्हणजे आज एवढ्या 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्टर त्या गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना त्या ठिकाणी आंदण म्हणून दिलेले आहेत. तुम्ही जो कुंभमेळा तिकडे झाला तिकडे सुद्धा हीच परिस्थिती होती. UPला तिथं सुद्धा गुजरातचेच कॉन्ट्रॅक्टर होते. मग आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण मुलांनी करायचं काय? आणि जर केलं तर त्याला बिलं मिळत नाही वेळेवरती. 86,000 कोटी म्हणजे सरकारला त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत ते लोक, असं आमचं म्हणणं आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. असं 86,000 crores थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्जो रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45-40व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळं सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालं आहे. आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिला आहे की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं.